एकदा जर तुम्ही ही कोबीची भाजी बनवली ना, तर न खाणारे सुद्धा आवडीने खातील बघा. एकदम सिंपल पण एकदम चटपटीत अशी भाजी. कोबी इथं मी बारीक असा पातळ कापून घेतलेला आहे. कढईत तेल गरम केलं. नंतर तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी घातली. मोहरी छान तडतडून दिली. नंतर जिरे घातले. त्याच्यावर मिरचीचे तुकडे घातले आपण बारीक करून आणि लसूण घातला. लसूणसुद्धा उभा उभा चिरलेला होता आणि कढीपत्ता घातला भरपूर. नंतर थोडासा हिंग घातला. फोडणी थोडी हलवून घेतली. आपल्याला मंद आचेवरच फोडणी द्यायची आहे. नंतर त्याच्यात एक लाल टोमॅटो घातला. त्याने खूप छान चव येते. नंतर आपण हळद घालायची याच्यात थोडी. तेलात हळद घातली की कलर खूप सुंदर येतो. फोडणीतच आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि परतून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे खूप छान फोडणी बसते. आणि इथं भिजवलेली मुगाची डाळ घातलेली आहे. त्याच्यावर आपण लगेचच कोबी घालून घ्यायचं आहे. कोबीवर आपण 1 चमचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्याच्यावर अजून थोडी कोथिंबीर घालायची आणि भाजी एकसारखी वरखाली हलवून घ्यायची. मस्तपैकी गॅसची आच एकदम स्लो ठेवायची आणि पाण्याचा एकही थेंब न घालता आपल्याला भाजी बनवायची आहे. तर बघा इथं पाण्याचा एकही थेंब न घालता 6 ते 7 मिनिटात भाजी एकदम बेस्ट झाली. तुम्ही ही भाजी जरूर बनवा.